नमस्कार. तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की इंदू महाराजांना इकडे तिकडे शोधत असते, पण व्यंको महाराज तिला काही दिसत नाहीत. इंदू खूप रडत असते. इंदू व्यंको महाराजांना रस्त्यावरती इकडे तिकडे शोधतच असते. इतक्यात समोरून एक कारगाडी येते आणि अचानक इंदू घाबरून खाली बसते. यानंतर तो ड्रायव्हर गाडी बाहेर येतो आणि म्हणतो की काय गं, माझ्याच गाडीखाली मारायचं आहे का तुला? यानंतर इंदू घाबरून तिथून उठते आणि परत व्यंको महाराजांना शोधायला लागते. इंदू खूप घाबरलेली असते आणि खूप रडत पण असते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की नारायणी तुळशीसमोर नमस्कार करत असते आणि तितक्यात तिथे शकुंतला येते आणि शकुंतला म्हणते की नारायणी, अगं यांचा फोन आला होता. मग नारायणी पण एकदम उत्सुकतेने विचारते की इंदूचं भाषण चांगलं झालं असेल ना? मग शकुंतला सांगते की अगं चांगलं काय, एकदम उत्कृष्ट झालं, प्राथमिक फेरी जिंकली पण आपली इंदू. हे ऐकून नारायणी खूप खुश होते आणि हे सगळं प्रेमनाथ आणि मोठ्याबाई ऐकत असतात. मोठ्याबाई रागाने प्रेमनाथला म्हणतात, ऐकलं का, अंतिम फेरीत निवड झाली तिची, आता काय जिंकलसुद्धा. आणि तुम्ही कालवून माती खा नुसती. तुम्ही आणि तुमचा बाबा फुस निघाला. आम्ही ह्याव करेल त्याव करेल, पण प्रत्यक्षात तसं काहीच करणार नाही. आणि त्या अशा पुटपुटत असतात हळूच. मग प्रेमनाथ पण म्हणतात की मी प्रयत्न करतोय ना. मोठ्याबाई म्हणतात की करताय, करा, प्रयत्नच करा. व्यंको महाराज यानंतर शकुंतलाला फोन करतात. शकुंतला आनंदाने फोन उचलते. इकडे व्यंको महाराज अचानक रडायला लागतात. अशा शकुंतला घाबरून म्हणते की काय हो, काय झालं, आवाज असा काय येतोय तुमचा? व्यंको महाराज शकुंतला सांगतात की अगं आपली इंद्रायणी हरवली गं. शकुंतला खूप घाबरते आणि म्हणते की अहो, असं कसं हरवली ती, पण काय झालं काय नक्की? शकुंतलाला मोठ्याबाई विचारतात की काय झालं गं शकुंतला? मोठ्याबाई मग इकडे मोठ्याबाई असं दाखवतात की खूप वाईट वाटले आणि प्रेमनाथकडे बघून हळूच हसत असतात. आणि इकडे व्यंको महाराजांना शकुंतला म्हणते की तुम्ही शोधा ना हो तिला. महाराज म्हणतात की अगं मी खूप प्रयत्न करतोय गं, खूप शोधतोय तिला इकडे तिकडे. खूप मोठं शहर आहे, खूप गर्दी आहे गं इथं, माणसं आहेत खूप, त्यातून सणावाराचे दिवस आहेत, काय करावं काहीच कळत नाही मला. शकुंतला इकडे खूप रडत असते की आता काय करायचं, बावरली असेल ओ पोरती आणि कुठे गेली असेल. मग व्यंको महाराज म्हणतात की मी आता असा विचार करतोय की पोलिसांकडे जावं आणि तक्रार नोंदवावी. मग शकुंतला सुद्धा म्हणते की हो तुम्ही पण जरा शांत व्हा, विठुराया सगळं काही नीट करेल. व्यंको महाराज पण म्हणतात की सगळा हवाला आता विठुरायावरच आहे बघ. आणि ते फोन ठेवतात. आता यानंतर इकडे शकुंतला सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. मग नारायणी तिला विचारते कुठे हरवली आपली इंदू? मग शकुंतला सांगते की अगं ते पाणी आणायला गेले होते आणि परत आले तर आपली इंदू नव्हती गं. मग नारायणी विचारते की आता काय करायचं? शकुंतला म्हणते की पोलिसात जाणार आहेत हे. मग प्रेमनाथ आणि मोठ्या बाई इकडे खूप खुश झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो की इंदू खूप थकून गेलेली असते. ती इकडे तिकडे व्यंको महाराजांना शोधतच असते. तिला तिथे एक वडापावचा गाडा दिसतो. इंदू तिथे जाते आणि म्हणते की काका एक वडापाव मिळेल का? वडापाववाला म्हणतो की हो सगळं मिळेल, फक्त पैसे दे. मग इंदू खूप नाराज होते आणि तिला आठवतं की महाराजांनी तिला एक कुपन दिलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं असते की बाळा हे कुपन आहे, हे दाखवलं की आपल्याला खायला मिळतं. मग इंदू तिच्या बॅगेतून ते कुपन काढते आणि वडापाववाल्याला देते आणि म्हणते की काका माझ्याकडे पैसे नाही आहेत, हे चालेल का? मग वडापाववाला म्हणतो की हे काय आहे? तर इंदू म्हणते की मला म्हणाले होते की हे दिलं की आपल्याला खायला मिळतं. मग तो वडापाववाला म्हणतो की काय, हे पैसे दे पैसे. इंदूला खूप वाईट वाटतं. इंदू म्हणते की अहो काका माझ्याकडे पैसे नाही आहेत हो आणि मला खूप भूक लागली. तरीसुद्धा तो वडापावाला काही ऐकत नाही आणि इंदूला तिथून निघून जायला सांगतो. इंदूला खूप वाईट वाटत असतं. इंदू जड पावलांनी तिथून निघून जाते आणि ती एकटीच रस्त्यावरून व्यंको महाराजांना शोधत फिरत असते. ती पूर्ण रस्ताभर फिरत असते. इंदूला इतक्यात गणपतीचं मंदिर दिसतं. इंदू मंदिरात जाण्यासाठी लाईनीमध्ये उभी राहते. इंदू गणपती बाप्पांचं दर्शन घेते. आणि यानंतर आपण इकडे पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बसलेले असतात आणि आनंदाने मोठमोठ्याने हसत असतात. मोठ्याबाई म्हणतात वा प्रेमनाथ. मग प्रेमनाथ म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण लय बोलला होतात ना तुम्ही मला. मोठ्याबाई म्हणतात की आता माणूस आपला आहे म्हटल्यावरती मग कोणाला बोलणार, पण मानलं पाहिजे हां.
मला अगदी बरोबर माणूस निवडला आहे मी. प्रेमनाथ म्हणतो की नाही, तुम्ही आहातच भारी, पण आम्ही इंट्रोड्यूस केलेला तो कालदंड बाबा तो कसा होता? मोठ्या बाई म्हणतात की तो बाबा पण लय कामाचा आहे बरं का. इथं त्याने मंत्र म्हणला आणि तिथं इंदू गायब. आणि मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात की मला काय वाटलं माहिती आहे का, जास्तीत जास्त काय होईल, तिचा आवाज जाईल आणि खराब होईल. पण त्या बाबांनी तर कमालच केली, इंदूला गायबच करून टाकली की. आणि तुम्हाला सांगू का, आता ती सापडलीच नाही पाहिजे, तिचं तोंडच नाही पाहायचं आहे मला. प्रेमनाथ म्हणतो केव्हा होणार ते? पण होणार, कालदंड बाबा की जय. मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू, आता तुम्ही शांत बसायचं नाही असंच काम करत राहायचं. मग प्रेमनाथ म्हणतो की पण काय हो, आता ह्या केलेल्या कामगिरीचं काय मिळणार मला बक्षीस? मोठ्याबाई म्हणतात की आता एवढं जावई बनवला ते काही कमी आहे का? मिळणार, तुम्हाला पण बक्षीस मिळणार, देणार मी. आणि म्हणतात की नारायणीला चहा करायला सांगू का? तर प्रेमनाथ घाबरून म्हणतो की नाही नाही, नको नको, चहा तर नकोच नको, आणि तिच्या हातचा तर नकोच. मोठ्या बाई म्हणतात की का हो, धसकी बसली की काय? तर प्रेमनाथ म्हणतात की तुम्हाला काय सांगू, त्या दिवशीपासून चहा सोडलाच मी. मोठ्या बाई त्यांना म्हणतात की अहो काय नाही होत, घ्या, 1 चमचा जास्त साखर टाकायला सांगते तिला. यानंतर आपण इकडे पाहतो, व्यंको महाराज पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि पोलिसांना सांगतात की साहेब माझी मुलगी हरवली आहे हो. आणि मग साहेब विचारतात की मुलगी हरवली. मग पोलीस व्यंको महाराजांची तक्रार नोंदवायला सांगतात. हवालदार इंद्रायणीची माहिती विचारतात. त्यावेळी व्यंको महाराज इंद्रायणीचे नाव आणि वय सांगतात आणि तिचं ओळखपत्र फोटो म्हणून दाखवतात. ओळखपत्रात तिचं नाव इंद्रायणी सोपान वाडीकर असं असतं. मग हवालदार व्यंको महाराजांना विचारतात की तुम्ही सोपान वाडीकर का? तर व्यंको महाराज म्हणतात की नाही, मी व्यंकट दिग्रसकर. त्यावेळेस पोलीस म्हणतात की 1 मिनिट, आता तुम्ही मुलगी म्हणालात ना, मग ती वाडीकर, तुम्ही दिग्रसकर, कोण आहे ती तुमची? व्यंको महाराज म्हणतात की नाही साहेब, ते काय झालं, पोलीस रागाने व्यंको महाराजांना विचारत असतात की ती कोण आहे तुमची आणि तुम्ही कोण आहात? तर व्यंको महाराज पोलिसांचा ऐकून शांतच असतात. मग पोलीस रागाने विचारतात की पळवून तर नाही ना आणलं? तर व्यंको महाराज म्हणतात अहो साहेब, काय बोलताय तुम्ही, आम्ही दोघे विठूच्या वाडीवरून इकडं आलो आहे. नाशिकच्या शाळेत तिची वक्तृत्व स्पर्धेत निवड झाली होती, त्यासाठीच तिला घेऊन आलो आहे. आणि मग पोलीस रागाने ओरडून म्हणतात की जेवढं विचारलं ना तेवढंच सांगायचं. काय विचारतो मी, ती वाडीकर, तू दिग्रसकर, कोण आहे ती मुलगी? आणि यानंतर आपण इकडे पाहतो, इंदू गर्दीमधून वाट काढत इकडे तिकडे फिरत असते. मग ती पाहते की समोर काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. हे बघून इंदू खूप खुश होते. दुसरीकडे पोलीस व्यंको महाराजांवरती चिडून विचारत असतात की काय विचारतोय मी, का आवाज बसलाय का तुझा, बोल लवकर, कोण आहे ती पोरगी तुझी? मग व्यंको महाराज सांगतात की ती आमच्याच घरात राहते, माझ्या मुलीसारखी आहे ती. मग पोलीस म्हणतात मुलीसारखी, मगाशी तर माझी मुलगी म्हणालास ना, खरं सांग, पळवून आणले ना तिला? व्यंको महाराज म्हणतात अहो नाही साहेब. पण पोलीस मात्र व्यंको महाराजांचं काही ऐकत नसतात. व्यंको महाराज सांगतात की अहो साहेब, माझं ऐका एकदा. पण पोलीस जबरदस्तीने व्यंको महाराजांना विचारत असतात की खरं सांग, पळवून आणले का तिला आणि चल निघ इथून, असं म्हणून ते व्यंको महाराजांना तिथून निघून जायला सांगतात. व्यंको महाराज तिथून जायला निघतात. इकडे पोलीस मागे डोळे झाकून कीर्तन आवाज ऐकून तिथेच थांबतात आणि पाठीमागे फिरून पोलिसांना म्हणतात की साहेब, तुम्ही निगोस्कर महाराजांचं कीर्तन ऐकत होता का? पोलीस सांगतात की हो, माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर खूप. का, काय झालं? मग व्यंको महाराज म्हणतात की त्यांनी जर सांगितलं तर तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मग पोलीस म्हणतात की हसतात आणि म्हणतात तू ओळखतोस त्यांना? व्यंको महाराज म्हणतात की अहो, मी खरं सांगतो, मी खरंच त्यांना ओळखतो आणि ते सुद्धा मला ओळखतात. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी तुमच्या समोरच त्यांना फोन लावतो. पोलिसांना इकडे विश्वास नसतो, ते हसत असतात. निगोस्कर महाराजांना व्यंको महाराज फोन लावतात आणि फोन करून म्हणतात की नमस्कार महाराज, मी व्यंकट दिग्रसकर बोलतोय, माझ्यासमोर सावंत साहेब आहेत, तुम्ही जरा बोलता का त्यांच्याशी? आणि व्यंको महाराज पोलिसांकडे फोन देतात आणि फोनवरचा आवाज ऐकून पोलीस आश्चर्यचकित होतात आणि उठून उभा राहतात आणि म्हणतात निगोस्कर महाराज, आणि डायरेक्ट येऊन व्यंको महाराजांच्या पाया पडतात आणि
आणि म्हणतात की महाराज मला माफ करा आणि हात जोडून म्हणतात की माझी चूक झाली, मला माफ करा. महाराज म्हणतात, अहो साहेब काय करताय? पोलीस वेंकू महाराजांची माफी मागत असतात की महाराज मला माफ करा, तुमच्यामुळे आज प्रत्यक्षात निगोस्कर महाराजांशी बोलायची संधी मिळाली मला. वेंकू महाराज म्हणतात, पण साहेब आता तरी तुमचा माझ्या विश्वास बसलाय ना? मग पोलीस म्हणतात, नुसता विश्वास नाही, पराकोटीचा विश्वास बसलाय. ते मानतात तुम्हाला, आजपासून मी सुद्धा तुम्हाला मानणार. आणि ते म्हणतात की चला आपण तुमच्या इंद्रायणीला शोधायला जाऊया. असं म्हणून ते इंद्रायणीला शोधण्यासाठी निघतात. इकडे वेंकू महाराज स्वतःच्याच मनात म्हणतात की इंदू बाळा, तुझा हात सोडायला नको होता ग, मी खरंच खूप मोठी चूक झाली माझी. पोलीस इन्स्पेक्टर वेंकू महाराजांना असं चिंतित बघून महाराजांना समजवत म्हणतात की महाराज काही काळजी करू नका, बाप्पा आहे ना तारणारा, काही होणार नाही पोरीला. यानंतर आपण इकडे पाहतो इंदू लपत छपत मंदिरात येते आणि इंदू खूप थकलेली असते आणि तिला तिथेच झोप लागते. आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.